समुद्रपूर तालुक्यातील राडेगाव येथील शेतातील गोठ्याला आगीत 20 क्विंटल कापूस जळून खाक। सुदैवाने 120 क्विंटल कापूस थोडक्यात बचावला। समुद्रपूर तालुक्यातील राडेगाव येथे 25 मार्च मंगळवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास शेतातील गोठ्याला आग लागली। आगीमध्ये गोठा जळून खाक झाला आहे, तर गोठ्यात ठेवून असलेला 20 क्विंटल कापूस जाळल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। राडेगाव येथील शेतकरी रामदास उमरेटकर यांनी आपल्या गोठ्यात 20 क्विंटल कापूस ठेवला होता, तर गोठ्याला लागून असलेल्या एका खोलीमध्ये 120 क्विंटल कापूस ठेवलेला होता। शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या घरी गेला, पण मंगळवारी पहाटे शेतामधून धूर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसले। त्यावर सर्वांनी शेताकडे धाव घेतली। शेतातील गोठ्याला आग लागल्याची बाब समोर आली। आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण बंडा आपल्या कवेत घेतला होता। घटनेची माहिती शेतकऱ्यांनी प्रतिसादात दिली। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांना देखील फोनवर माहिती देण्यात आली। लगेच कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषद हिंगणघाट या दोन्ही ठिकाणच्या अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत गोठ्यात ठेवून असलेला 20 क्विंटल कापूस जळून खाक झाला। आगीत शेतकरी रामदास उमरेटकर याचा आग विझवताना हात भाजल्याचे किरकोळ जखमी झाला आहे। शेतकऱ्याचे सुमारे 4 लाख रुपयाचे नुकसान यात झाले आहे। बाजूच्या खोलीत असलेला 120 क्विंटल कापूस व शेती साहित्य व जनावरांचा चारा थोडक्यात बचावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान वाचले। नवनवीन बातम्यांचा खजाना ब्रेकिंग विदर्भ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।